आमची नुकसान बरीच झाली, म्हणजे 80 ते 90% धान आमच्या मातीमोल झाला आणि आम्हाला नुकसान आतापर्यंत भेटली नाही। धानाची आमची भरपूर नुकसानी झाली, तरी पण शासनाला आम्हाला अजून एक कवडी सुद्धा नसे दिली। 1083 रुपये मिळालेले शेतकऱ्याची रक्कम हे धज्जा उडवणी आहे की शेतकऱ्याची नुकसानाची भरपाई देणं आहे की त्यांना तुम्ही भीक देऊन राहिले? ते 1000 का तुम्ही मी तुम्हाला हे घ्या शेतकऱ्याकडून, हे तुम्हाला मी 200 रुपये देतो, घेऊन जा। भंडारा हा मुख्यत्वे भात पिकाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये याची ओळख आहे। मागील वर्षी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजना 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली। मात्र या पीक योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना याही वर्षी मिळालेला नाही। तब्बल 1 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही आता कुठेतरी तुटपुंजी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागलेली आहे। मात्र या इन्शुरन्सच्या बदल्यामध्ये जे देण्यात येणारी रक्कम आहे त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये एक रोष बघायला मिळतोय। आपण भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या या पालडोंगरी गावात आलेलो आहे। इथे काही शेतकरी या चहाच्या टपरीवर सायंकाळच्या सुमारास जमा असल्याचे बघायला मिळते। इथे अनेक शेतकरी आहेत। आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया नेमकी काय प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे। एक काका आहे तिथे, आपण या काकांकडून जाणून घेऊ। काका, काय तुमचं नाव आहे आणि प्रधानमंत्री पीक आहे? माझं नाव अंकुश ढहाके आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला आहे का? नाही, मला लाभ मिळाला नाही। तुम्ही इन्शुरन्स काढलेलं होतं? हो, मी मागच्या वर्षी इन्शुरन्स काढले होतो आणि या वर्षी सुद्धा इन्शुरन्स काढले आहे, पण मला पीक विम्याचा काही लाभ मिळाला नाही। बरं, तुमचं इन्शुरन्स किती रुपयाचं झालेलं होतं? 83,000 झाला आहे। आणि नुकसान झाल्यानंतरही तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही मिळाला। निश्चितच यांना इन्शुरन्स काढलं परंतु विम्याचा लाभ मिळालेला नाही। परत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय तुमचं नाव आहे आणि इन्शुरन्स काढलेला होता त्याचा तुम्हाला लाभ मिळालेला आहे का? माझं नाव नितीन ढहाके आहे। आम्ही मागच्या वर्षी 2023 मध्ये इन्शुरन्स काढलेला होता आणि इन्शुरन्सचा पैसा आता थोडासा झाला आहे। आमची नुकसान बरीच झाली, म्हणजे 80 ते 90% धान आमच्या मातीमोल झाला आणि आम्हाला नुकसान आतापर्यंत भेटली नाही। जे रक्कम भेटली त्या रक्कमेनुसार आमची एक खाताची बॅग पण येत नाही आणि DAPचं खात महाग आहे, 1700 रुपये बॅग मिळतो आणि ते बॅग पण आम्हाला मिळू शकत नाही, एवढी आम्हाला रक्कम मिळलेली आहे। तर शासनाने आम्हाला हे रक्कम आणण्याकरिता आम्हाला प्रोटेक्शन द्यावं, पोलीस प्रोटेक्शन द्यावे की आम्हाला नक्षलवाद्याच्या आतंकवाद्याच्या भेव आहे, ते रक्कम आणण्याकरिता। का बरं प्रोटेक्शन हवं तुम्हाला? आम्हाला रक्कमच साहेब तेवढी मोठी जमा झालेली आहे, शासनाने एवढी मोठी रक्कम दिलेली आहे, आम्हाला आणण्याकरिता आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे। कितीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली? आमच्या खात्यामध्ये फक्त 1800 रुपये रक्कम झालेली आहे आणि आमची 1 हेक्टर जमीन आहे। कितीची अपेक्षा होती तुमची? आमची अपेक्षा होती आम्हाला कमीत कमी 25 ते 50,000 रुपये मिळतील अशी अपेक्षा होती आणि ते झालेली नाही। म्हणजे शासनाकडनं तुमची थट्टा झाली असं म्हणता येईल? हो, निश्चितच शासनाने एक प्रकारे त्यांची थट्टा केली आहे आणि उपहासात्मक ते ही रक्कम बँकेतून काढून आणण्यासाठी पोलीस संरक्षण मागत आहे। खरोखरच प्रशासनाने या शेतकऱ्यांना रक्कम दिली का यावरून असा एक प्रश्न इथे उपस्थित होता। आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। काय सांगाल दादा, तुमचं नाव आहे आणि पीक विमा योजनेच्या संदर्भात काय परिस्थिती आपल्या गावात आहे? मोठ्या प्रमाणात खरीप 2023 मध्ये गावातील जवळपास 200 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता। नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला। त्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले। त्यानंतर कृषी विभागाकडून आणि प्रशासनाकडून सगळे पंचनामे करण्यात आले। त्या पद्धतीचा लेखाजोखा सगळा प्रशासनाकडे असताना पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जी येत आहे ती अतिशय तुटपुंजी येत आहे। 800, 1000, 1200, 1400 याप्रमाणे शेतकऱ्यांना जी रक्कम आलेली आहे। तर पीक विमा कंपनीने एक प्रकारची शेतकऱ्यांची ही थट्टा केलेली आहे। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या पीक विमा कंपनीने केलेलं आहे। तर याबद्दल खरोखर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय योगेशजी कुंभेजकर साहेब
या प्रश्नात लक्ष घालतील का, असा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा सवाल आहे. बाबाजी काय सांगाल, आता तुमचं वय गेलेलं आहे, हयात गेली तुमची शेती पिकवताना. हो जी. एका जमान्यामध्ये पीक इन्शुरन्सला किती रुपये खर्च येत होता, आता 1 रुपयामध्ये इन्शुरन्स आहे. खरोखर त्या योजनेचा लाभ मिळतोय का? नाही साहेब, आम्हाला मागच्या वर्षी 23 मध्ये भरपूर पाऊस आला, अतिशय धानाची आमची भरपूर नुकसानी झाली, तरी पण शासनाला आम्हाला अजून एक कवडी सुद्धा नसे दिली. हा, आणि आज ते देऊन राहिले, काही कास्तकाराला तुटपुंजी देऊन राहिले. हा, खताची बॅग 1700 रुपयाला मिळते. आमची काय होतं, एका हेक्टरला काही होत नाही. हा, तुटपुंजी आम्हाला मिळते. निश्चितच जी शासनाकडनं मदत मिळते ती खरोखर तुटपुंजी आहे, असा संतप्त आरोप या वयोवृद्ध शेतकऱ्यांनी केलेला आहे. सोबत एक तरुण शेतकरी आहे, युवा शेतकरी आहे, त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया. काय सांगाल दादा, तुमचं नाव आहे, इन्शुरन्स कंपनीच्या विम्याबद्दल काय सांगाल तुम्ही? माझे नाव अविनाश मोहतुरे आहे. जुलैमध्ये पीक विमा कंपनीकडून आपण हा पीक विमा काढलेला होता आणि नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. त्या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्याचे एवढ्या प्रमाणात नुकसान झालं की चोलो कंपनीकडून जे पदाधिकारी असतात ते आले, जमिनीचा पंचनामा केला, धानाचा पंचनामा केला, त्याच्यानंतर धानाची पाहणी केली. एका कास्तकाराचे आपण 57 ते 58 या 60,000 रुपयाचा आपण पंचनामा काढतो आणि त्याला आपण 1083 रुपये या 1012,800 रुपयाचे तुम्ही जर त्या शेतकऱ्यांना देत असाल तर हे शेतकऱ्याची एक धज्जा उडवणी आहे की काय आहे. हा बघू शकता, तुम्हाला मी दाखवू शकतो, दोन्ही प्रूफ आहेत आपल्याकडे. हा पंचनामा बघू शकता तुम्ही एक, आणि दुसरा तुम्हाला मिळालेली रक्कम. म्हणजे हे एक शेतकरी जो पीक विमा शेतकरी काढू शकतो तो कशासाठी हाच नाही समजत आहे. हा एक बघू शकता तुम्ही, 1083 रुपये मिळालेले शेतकऱ्याची रक्कम आणि हा निघालेला. काय आता तुमची सरकारकडे मागणी राहणार? सरकारकडे मागणी सर हे आहे की आपण 57,000 ते 60,000 रुपयाचे तुम्ही पंचनामा करून सणारी जो पीक विमा काढलेला आहे त्याच्यावर जर 1000 रुपयाचा जर तुम्ही त्याला बेनिफिट देत असाल तर हे काय आहे? हे धज्जा उडवणी आहे की शेतकऱ्याची नुकसानाची भरपाई देणं आहे की त्यांना तुम्ही भीक देऊन राहिले की त्यांच्या जखमीवर नमक छिडकणे किंवा का देणे राहिले. साहेब हे 1000 का तुम्ही, मी तुम्हाला हे घ्या शेतकऱ्याकडून, हे तुम्हाला मी 200 रुपये देतो, घेऊन जा. निश्चितच अशा संतप्त भावना चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात या पालडोंगरी गावामध्ये शेतकऱ्यांच्या बघायला मिळत आहेत. प्रशांत देसाई, एबीपी माझा, पालडोंगरी, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.